नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैरागीदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी आहे, ज्यांच्या छायाचित्राखाली मी हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवत आहे, असे असलेले समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि आमचा जो हा चॅनल आहे संत विचार, या संत विचार चॅनलवरील सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारांना जे परिक्रमेमध्ये चालत आहे, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे, अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो विषय आहे, मला खूपच कमेंट करण्यात आली होती की महाराज आम्हाला हे सांगा की दिवसाला किती किलोमीटर चालल्यानंतर किती दिवसात परिक्रमा पूर्ण होते, म्हणजे दिवसाला किती चाललं पाहिजे, जेणेकरून आम्हाला परिक्रमा करताना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आमची परिक्रमा ही व्यवस्थितरित्या पार पडावी, असं आम्हाला छोटंसं मार्गदर्शन करा, असं मला प्रत्येकाने असं एक कमेंटमध्ये जास्त प्रकारचे कमेंट हे आलेले आहेत, म्हणून मी त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवत आहे जो अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत गरजेचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक छोटीशी कळकळी, आग्रहाची आणि प्रेमाची, स्नेहाची विनंती आहे। तुम्हाला जर आमच्या व्हिडिओमधील माहिती योग्य वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुमचं जे लाईक आहे, शेअर आहे, कमेंट आहे, तुमच्या कमेंटवरच आम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळतं की आम्ही कुठला व्हिडिओ बनवायचा आहे। म्हणून तुम्ही जो प्रश्न करता त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या आलेल्या अनुभवाच्या आधारे आपल्यासमोर मांडत असतो, जेणेकरून त्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळवावं आणि जेणेकरून तुम्हाला परिक्रमेमध्ये कशी तरी एक सोपी परिक्रमा कशी होईल याची आम्ही विचार करून हा व्हिडिओ बनवत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हे विसरू नका। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथमतः मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सगळ्यांना ज्ञातच आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा किती किलोमीटरची आहे। तर हे मी पुनश्च एकदा मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 3500 ते 4000च्या दरम्यान मध्ये 3600 3700 या किलोमीटरमध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा आहे। या मा नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे, ही परिक्रमेचा कालावधी जो आहे, परिक्रमेचा कालावधी हा त्रिपुरारी पौर्णिमा ते अक्षय तृतीयापर्यंत परिक्रमा चालू असते। अक्षय तृतीयापर्यंत का म्हणतो, कारण ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलतो तर आपण विमलेश्वरला गेल्यानंतर विमलेश्वरवरून पुढे जात असताना आपल्याला नावेची गरज पडते, ती नावे अक्षय तृतीयाला बंद होत असते, म्हणून त्याच्यानंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही चातुर्मास सुरू होईपर्यंत थांबत असते। ज्या ठिकाणी आषाढी एकादशी म्हणतात, देवशयनी आषाढी एकादशीला परिक्रमा ही थांबत असते। मग ह्या कमी 8 महिन्याचा संपूर्ण कालावधी हा परिक्रमेचा आहे। मग या 8 महिन्यामध्ये काही जण वर्षाचीही परिक्रमा करतात, काही जण 3 महिन्याचीही करतात, काही जण 4 महिन्याची करतात, 4.5 महिन्याची करतात। महाराज सगळेजण हे करतात, पण आम्हाला अशी परिक्रमा सांगा की जेणेकरून दिवस कमी लागावी, आमची परिक्रमा ही व्यवस्थित व्हावी आणि किलोमीटरही आमच्याकडून चालत गेल्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा, ही आमची इच्छा आहे। असा काहीतरी एक व्हिडिओ बनवा अशी मला इच्छा कमेंट केलेली आहे, बघूया आपण। तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही आपण तर बघितलं की 3500 किलोमीटरची मा नर्मदा मैयाची परिक्रमा आहे। सगळी शरीरयष्टीचा विचार करून आपण जर परिक्रमा करायचा जर निर्णय घेतला असेल तर परिक्रमेमध्ये महत्वाचा विषय काय आहे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। बरेच जण आपल्याला सांगणारे भेटतात की कोणी म्हणतं मी 60 दिवसामध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली। आमचा अनुभव आहे, ज्यावेळेस आम्ही परिक्रमा उचलण्यासाठी ज्यावेळेस ओंकारेश्वरमध्ये गेलो होतो तर संकल्प घेण्यासाठी आम्ही जात असताना गोमुख घाटावरती तर आम्हाला एक आपले सद्गृहस्थ भेटले होते, तर त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही 61 दिवसामध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केलेली आहे। असेही काही जण आहेत जी परिक्रमा ही 61 दिवसामध्ये करतायत,
पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर विचाराअंती आपल्याला एक निर्णय हा घ्यावा लागतो. प्रत्येकाच्या वयाचा विचार हा आपल्याला करावा लागतो. प्रत्येकाच्या शरीरयष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागतो आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेल्या आजाराचाही आपल्याला विचार करावा लागतो. आजारपण, वयोवृद्धपणा, वय, सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला किती किलोमीटर चालावं आणि सगळ्यात महत्वाची जर परिक्रमा ही जर स्पर्धा म्हणून असेल तर आपण 61 दिवसातही करू शकता, पण ती परिक्रमा कुठल्याही कामाची नाही. कुठल्याही झाडाचं फळ पिकायला वेळ लागत असतो आणि पिकल्यानंतर त्या फळाचा गोडवा काही वेगळा येत असतो. तर माऊली ज्ञानोबा सांगतात, तपाचे सामर्थ्य तपे नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. आपल्या घरातील आपल्याला चपाती जरी खायची असेल ना, ती चपातीही आपल्याला काही काळ तव्यावरती तापावा लागते आणि तापल्यानं स्वतःला तापते तेव्हा आपल्याला खाण्याजोगे होत असते. म्हणून परिक्रमा करत असताना मी तुम्हाला जास्त सांगत नाही. परिक्रमेचे विविध प्रकार आहेत. विविध प्रकारांमध्ये माँ नर्मदा मायेची परिक्रमा ही एक 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची ही परिक्रमा एक माँ नर्मदा मैयाची आहे. तर ती परिक्रमा ही आहे 6 महिन्याची आहे आणि 4 महिन्याची आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल, कितीही तुम्ही कमी किलोमीटर चाललात, दिवसाला तुम्ही जरी 25 ते 30 किलोमीटर जरी चाललात ना, 25 ते 30 किलोमीटर चालल्यानंतर तुम्ही कमीत कमी 3.5-4 महिन्यामध्ये तुम्ही खूप आरामदायक परिक्रमा करताल. तुम्ही म्हणताल महाराज हे फक्त तुम्ही आम्हाला तरुण मुलाचं सांगत असताल. आता 30 ते 25 किलोमीटर कोणीही चालू शकतो. त्या 30 ते 25 किलोमीटर चालायला कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा नाही. दम्मादम्माने चाला, हळूहळू पावलं टाका. परिक्रमेमध्ये गेल्यानंतर परिक्रमे माँ नर्मदा मैयाच्या किनारी वास्तव्यास असलेल्या तीर्थांचंही सेवन करा, तीर्थांचंही दर्शन करा, संत चरणांचंही सेवन करा आणि आपलं कृतार्थ करून घ्या. परिक्रमेमध्ये गेल्यानंतर परिक्रमेचा जो विषय असतो, परिक्रमा ही परिभ्रमणाचा विषय नाही. परिक्रमा ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला परावर्ती आक्रमण करवते, जीवनामध्ये परिवर्तन घडून आणत असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिवर्तन आपल्याला दिसत आहेत. सर्वजण मी तुम्हाला विशेष करून सांगतो, ज्या आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस आम्ही बघितलं की काही असा भाग आहे की ज्या ठिकाणी कधी ते सेवा करत नव्हते, पण आज इतक्या आदराने, इतक्या प्रेमाने आणि इतक्या स्नेहाने ते तुम्हाला परिक्रमावासियांना संबोधन करतात आणि प्रेमाने तुमची सेवा देखील करतात. तुम्हाला एक ओळख सांगतो मी. ज्यावेळेस माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जर तुम्ही कुणी जाल तर त्यावेळेस तुमची परिक्रमावासियांची ओळख हा फक्त एक परिक्रमावासीच ओळखू शकतो. अख्ख्या 1000 लोकांमध्ये तुम्हाला फक्त एक जण आवाज देऊ शकतो, नर्मदे हर भगवान जी आ जाइए, हमारे घर पे आ जाइए, चाय लीजिए, चाय पीजिए, बाल भोग पाइए, आज का विश्राम हमारे घर पर ही कीजिए. तर ही ओळख समजून घ्यायची की ह्या माणसाने 110% माँ नर्मदा मैयाची परिक्रमा केलेली आहे. ही परिक्रमावासियांची ओळख. आम्ही बहुतांश जात असताना परिक्रमेला खूप मोठे मोठे श्रीमंत माणसंही आम्हाला भेटलेत, पण श्रीमंत माणसं हे सगळेजण सेवा करतात असं नाही. पण ज्यांनी माँ नर्मदा मैयाची परिक्रमा केली ना, तर तो आपलं हे शरीर, आपलं घरदार सगळं सेवेला पणाला लावत असतो. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो, प्रसंग सांगतो. माझ्यासोबत जो घडलेला प्रसंग आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की महाराज अनुभव सांगतात, अनुभवाच्या आधारे आम्हाला सांगतात किती खोटं असतंय किती खरं असतंय, याचा आवडते आम्हाला अनुभव नाही. पण मी तुम्हाला गावाचं नाव सुद्धा सांगतो, घडलेली जी स्थिती आहे ते पण मी आपणास सांगत आहे. विश्वास, कारण अनुभवावरती विश्वास ठेवणारे लोक खूप कमी आहेत. मी जरी कितीही अंतःकरणातून जरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि कितीही सांगितलं तरीही तुम्ही म्हणता की महाराज आमची बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतात आणि खोटरडे सांगतात, खोटं सांगतात. पण याचा अनुभव तुकोबाराय सांगतात की पाण्यामध्ये जसा मासा कसा झोपतो हा जर विचारलं तर त्या पाण्याच्या वंशामध्ये जन्म आपल्याला घ्यावा लागतो.
तुकोबाराय सांगतात, खूप सुंदर सांगतात की तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या अंगाने, आपल्या शरीराने, आपल्या बुद्धीनं आपल्याला मा नर्मदा मायेची परिक्रमा ही केली पाहिजे. आणि परिक्रमा केल्यानंतर परिक्रमेचे आलेले अनुभव, त्या अनुभवाच्या आधारे जे कोणी पुढे जाणार असतील नवीन, त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे परिक्रमेमध्ये आपणही छोटासा हातभार लावावा. आणि त्यांच्या मनामध्ये बरेच जण असे आहेत की ज्यांना आमचा व्हिडिओ बघितल्यानंतर, मी माझं सांगत नाही, माझा मोठेपणा मी करत नाही, बरेच जण म्हणतात उगाच काहीतरी स्वतःचा मोठेपणा सांगतो, मला काही येत नाही, मी अज्ञानी बालक आहे, मी अज्ञानी आहे, तुम्ही सर्वजण खूप मोठे आहेत, प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहे, माझ्या युट्यूब चॅनलवरील सदस्य श्रोतृवर्ग हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार आहेत आणि भगवान शंकरांची पुत्री मा नर्मदा आहे. तर मा नर्मदा मैयाचे गुणगान गात असताना कुठल्या बापाला आनंद होणार नाही? साक्षात भगवान शंकरांची कन्या मा नर्मदा आहे. ते मा नर्मदा मैयाबद्दल जर मी या ठिकाणी बोलत आहे आणि माहिती देत आहे, तर हे भगवान शंकरांना देखील प्रिय आहे आणि भगवान शंकर हे श्रोतृच्या ठिकाणी मांडलेलं आहे, माऊली ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून तुम्ही श्रोतृवर्ग साधारण नाही आहात, खूप महत्वाचे आहेत. मी आपला दुबळा, तुमची भक्ती अर्चित आहे. मा नर्मदा मैयाबद्दल मी आपल्यासोबत चर्चा करत असतो आणि छोटंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मा नर्मदा मायेच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपण सगळे हलक्या हाताने, कोणीही सेवा करणारा जर असेल तर तो सेवा करणारा हा त्याने परिक्रमा ही केलेलीच असते. एक गाव आहे टिंबरावन. टिंबरावन गाव हिरापूरला जात असताना आपल्याला लागतं टिंबरावन. त्या टिंबरावन मध्ये माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग आहे. अक्षरशः वयोवृद्ध होते, एक जोडपं, आजी आणि आजोबा होते. ज्यावेळेस मी मा नर्मदा मैयाची परिक्रमेमध्ये असताना, परिक्रमेत चालत असताना, रानातून जात असताना, बरेचसे रस्ते रानातून गेलेले आहेत, कारण आपण शॉर्टकट रस्ता परिक्रमावासियांसाठी बघत. कारण आपण ज्यावेळेस परिक्रमा उचलतो ना, तर त्यावेळेस परिक्रमेमध्ये जात असताना आपल्याला गावातील जे काही मंडळी असतात, परिक्रमा ज्यांनी केलेली असते आणि ज्यांना परिक्रमावासियांचं दुःख हे ठाऊक असतं ना, ते आपल्याला सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन करतात. मी ते जसं सांगतात हिंदीमध्ये, महाराज जी आप हमारी बात सुनिये, आपको जाना कहाँ है हमें बताइए. आपण ज्यावेळेस त्यांना पुढच्या गावाचं नाव सांगतो ना, त्यावेळेस ते सांगतात की महाराज जी हम आपको बताते हैं, आप इस रास्ते से जाओगे, इस रास्ते से आगे जाओगे ना, तो आपका जो फेर है ना, घूम के जाना पड़ेगा, वो आपका बच जाएगा. मतलब जहाँ आपको 15 किलोमीटर जाना है, वहां पे आप कम से कम 7-8 किलोमीटर में आप वहां पे जा सकते हैं. त्याच्यामुळे तेही आपल्याला सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन करतात. मग जात असताना टिंबरावन मध्ये ज्यावेळेस मी त्या रानातून जात असताना, प्रवास करत असताना रानातून, एका सेवेधारी सुद्धा ही परिक्रमावासियांची वाट पाहत असतात. मी ज्यावेळेस गेलो तर माझ्या मनामध्ये शंका आली की आता बाबा आपल्याला पुढे जायचंय, पण पुढे जात असताना आपल्याला तो कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ना तो कुठल्या प्रकारची निशाणी लावलेली आहे, ना कुठला झेंडा आहे, ना काही आहे. मग आपण पुढे जायचं कसं? मनामध्ये संशय उत्पन्न झाला. कारण पुढे वावर आणि वावरामध्ये त्यांनी लावलेलं जे गेट होतं, त्या गेटमधून, त्या वावरामधून पुढे जाण्यासाठी रस्ता होता. पण वावर बघितल्यानंतर मी मनात विचार केला की आपण तर एकटंच, सोबत एकटंच, कोणी नाही, आणि विचारायला कोणाला फोनही करता येत नाही, आणि आसपासचे कोणी शेतामध्ये कोणी दिसत पण नाही. त्यावेळेला कुठून तरी आवाज आला, नर्मदे हर भगवान जी आ जाइए आ जाइए आ जाइए, आप सही रास्ते जा रहे हो, आ जाइए आ जाइए, यही रास्ता है. तो त्यावेळेस मी त्यांना विचारलं की माताराम मैं आऊँ कहाँ से माताराम जी, मुझे तो आने के लिए यहाँ पे रास्ता ही नहीं मिल रहा है. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज जी आप यहाँ से आ जाइए, अंदर से रास्ता है. तर त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी 4 बांबूचे काठ्या रोवून एक छोटस झोपडी बनवलेली होती, आणि त्या झोपडीमध्ये चुलीवरती ती माता माऊली परिक्रमावासियांना चहा बनवायची आणि चहा पाजायची. मी त्यांना ज्यावेळेस विचारलं की मातारामजी आप ये सेवा कर रहे हो, शेतीमध्ये जर बघितलं तर त्यांच्या शेतीमध्ये उत्पन्न पुरेसं मिळत नाही, म्हणावं त्या पद्धतीचं उत्पन्न देखील त्यांना मिळत नाही, तरीही ती मा नर्मदा मैयाची परिक्रमावासियांची सेवा करत होते. ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की मैया जी आप ये सेवा क्यों कर रहे हो माताराम जी,
त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज जी, जब तक हमने माँ नर्मदा मैया जी की परिक्रमा नहीं की थी तब तक हमारे घर में बहुत क्लेश चल रहा था, हमको एक टाइम का खाना भी नसीब नहीं होता था। मेरा एक बेटा बहुत बीमार था जो मृत्यु के मुख से बाहर निकल आया है परिक्रमा करने के कारण। तो उन्होंने मुझसे कहा है, आप देखिए आपकी उम्र हो चुकी है, आप सिर्फ एक काम करना, जो कोई परिक्रमावासी आएगा उनको आप यहाँ पे बुला के उनको आप यहाँ पे चाय पिलाना, बाकी खर्चा सब मैं उठाऊंगा। त्यावेळेस त्या मातारामचं मी ऐकल्यानंतर मला कळालं की परिक्रमेचं किती महत्व आहे आणि सेवा करणारे हे परिक्रमावासी असतात। आणि अशा ज्यावेळेस जोडपं आपल्याला भेटतं त्यावेळेस मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, आपले मराठी माणसं अंतकरणाने खूप दयावान आहेत, दयाळू पण आहेत, दानवान पण आहेत। अक्षरशः तुम्ही मोठेपणा हा कधीही सांगायचा नसतो। त्या माता माऊलीला विचारलं की गॅस वगैरे कुठून भरून आणतात, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे उत्पन्नाचं साधन काही नाही, आम्ही कसं तरी कुठंतरी मोलमजुरी करतो। पण एक विशेष आहे म्हणे, आमची जेवढेच परिक्रमेचा कालावधी असतो ना 8 महिने, तर 8 महिने आमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता आम्हाला भासत नाही। काय होतं कसं होतं काही माहित नाही, कारण चालू परिक्रमेमध्ये परिक्रमावासी ज्यावेळेस जातात ना त्यावेळेस माँ नर्मदा मैया ही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राहून स्फुरण देत असते। ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुमच्याकडून माँ नर्मदा मैया ही दान करून घेत असते। आपल्याला वाटत असेल मी खूप पैशावाला आहे, मी खूप परिक्रमेत पैसे वाटले, आपण काही करत नाही, आपणच माँ नर्मदा मैयाचे बाहुली आहेत। तो बाहुलींची या काजा नाचावी की आपुले जाणीवेची कळा वाढावी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज माऊली ज्ञानोबा सांगतात। आपल्याला भगवंत ज्याप्रमाणे बाहुलीप्रमाणे नाचवतात त्याप्रमाणे आपल्याला माँ नर्मदा मैया परिक्रमेमध्ये नाचवते। कधी 30 किलोमीटर चालवते, कधी 50 किलोमीटर चालवते। बस आपण फक्त परिक्रमेचा आनंद घ्यायचा आणि आनंद घेत असताना लक्षात ठेवायचं आपल्याला सगळे सेवाधारी भेटतात, म्हणून जे सेवाधारी आहे त्या सेवाधारींनाही आपण मदत केली पाहिजे। होईल तेवढी यथाशक्ती यथामती आपल्याकडे जेवढं असेल तेवढं, नसेल तर त्यांना कमीत कमी त्यांचा आदर आतिथ्याचा स्वीकार केल्याशिवाय त्यांना कधीही डावलून जाऊ नका। कारण बरेच जण म्हणतात आमच्याकडे थांबायला वेळ नाही, आम्हाला खूप पुढे जायचंय। म्हणजे सांगतो काय की परिक्रमेत किती चालावं, परिक्रमेत असं चालावं की आपल्याकडून चालत असताना कुठल्याही सेवाधारेच्या मनाला कुठल्याही प्रकारचं दुःख हे कधीही जाता काम नये आणि आपल्या मुखातून निघणारा शब्द हा त्यांच्या कल्याणार्थी असतो। लक्षात ठेवा, त्यांची एवढी श्रद्धा असते आणि जर तुम्ही त्यांना अपशब्द बोलला तर खूप अंतकरण त्यांचं क्लिष्ट होतं आणि खूप दुःख होतं। म्हणून परिक्रमेमध्ये किती चालावा, तर परिक्रमेमध्ये तुम्ही 30-35 किलोमीटर चालू शकतात। निर्जल स्थळे असेल, निर्जन वन असेल, जंगल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जास्त जरी चाललात तरी काही हरकत नाही, चाला। पण ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, ज्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाचे सेवक आहेत त्या सेवकांना कधीही अंतकरणाने दुखू नका। अक्षरशः तुम्ही त्यांच्यासाठी देव असता आणि देव जर आपल्यावरती नाराज झाला तर हे सगळ्यांना अनुभव येण्याजोगतं उदाहरण आहे। म्हणून त्यांचाही मान आपण राखा, त्यांचाही सन्मान आपण करा। वेळेला महत्व, परिक्रमेमध्ये चालत असताना आपण कितीही पळालो तरी माँ नर्मदा मैया ही आपली परिक्रमा वेळेतच पार करत असते। म्हणून परिक्रमेमध्ये 30 किलोमीटर तुम्ही चालत जा रस्त्याला आणि जे काही भेटल सगळ्या तीर्थांचं सेवन करा, संतांचं दर्शन करा, सेवाधाऱ्यांची सेवा घेऊन त्यांना होईल तेवढी मदत करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर ह्या आमच्या संत विचारसरणाला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा। कारण येणारा पुढचा जो नवीन व्हिडिओ आहे असेच माँ नर्मदा मैयाची परिक्रमेबद्दलची माहिती आम्ही आपल्यासमोर घेऊन येत असतो। झालेल्या पूर्ण व्हिडिओला पूर्णविराम देतो। तुम्हा सर्व संतांच्या चरणी मी नतमस्तक होऊन सप्रेम रामकृष्ण हरी आणि सर्वांना सप्रेम नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।